हरिओम. लाओत्सेचा ताओबोध, योगदास श्री जयगणेश जोशी यांचे प्रवचन. ढिसाळ कारभारामुळे अराजक, भाग 2. या ओवीचा समारोप करताना लाओत्से सांगतो की जेव्हा देशात गोंधळ आणि अंधाधुंदी माजते तेव्हा एकनिष्ठ मंत्र्यांची स्तुतिसुमने गायला सुरुवात होते. देशाला जेव्हा चांगले नेतृत्व मिळत नाही तेव्हा देशात गोंधळ माजतो, अराजक माजते. अराजकतेचे प्रमुख कारण म्हणजे कमकुवत कायदे, कायद्यांची अंमलबजावणी करण्याची उदासीनता, कायद्यामागून कायद्यांची दाटी, राज्यकर्त्यांचा वैयक्तिक स्वार्थ. यामुळे आतंकवाद्यांकडून देश पोखरला जातो, खिळखिळा केला जातो. याचा फार भयावह असा गैरफायदा देशाचे शत्रू आणि हितशत्रू घेतात. घडी विस्कटायला वेळ लागत नाही, परंतु विस्कटलेली घडी पुन्हा घालायला काही पिढ्या फार फार कष्ट घ्यावे लागतात, महान त्याग करावा लागतो. देशात सुटसुटीत साधे सरळ कायदे असावे लागतात. त्यांच्या अंमलबजावणीसाठी देशप्रेमी प्रशासक असावे लागतात. गुन्हेगार पकडला तर त्याच्यावर गुन्हा नोंदवायला इतकी कटकट असते की त्यापेक्षा नको ते गुन्हेगार पकडणे असे होते. गुन्हेगारपेक्षा पकडणाऱ्यालाच त्रास होतो. सुटसुटीत साधे सरळ कायदे केले तर न्यायालयाची प्रक्रियाही अल्प काळात होईल. कायदे किचकट असल्यामुळे गुन्हेगार शांत असतो की कायद्यातून काहीतरी पळवाट काढून गुन्हा साबित होऊ देणार नाही. गुन्हेगाराची मानसिकता पाहण्यासारखी आहे. गुन्हा पचला तर त्यामुळे वैभव उपभोगेन, गुन्हा पचला नाही तर या गुन्ह्यासाठी फाशी नक्की नाही. तुरुंगात सरकारी खर्चाने जगेन, तेथे नवीन मित्र मिळतात, सुटल्यावर त्यांचा छान उपयोग होतो. भरपूर कायदे गुन्हेगाराला पोषक होतात. अगदी मोजके परंतु अति कठोर कायदे असावेत. गुन्हेगाराला दया माया नसावी. शिक्षेची अंमलबजावणी न्यायालयाकडून आपोआप व्हावी. यात राजकीय हस्तक्षेप नसावा. अशा वेळी विरोध करणाऱ्यांना त्यापेक्षा जास्त कडक शिक्षा असावी. कायदे असे असावेत की गुन्हा करायलाच भीती वाटायला पाहिजे. गुन्हा पाठीशी घालणाऱ्यांना दहशत असावी. गुन्ह्याकडे दुर्लक्ष करणाऱ्यांना गुन्हेगारापेक्षा महाभयावह शिक्षा असावी. धर्माची न्यायाची दहशत अशी असावी की धर्मपीठाची न्यायालयाची गरजच भासू नये. विष प्यायले की मृत्यू येतो अशी विषाची दहशत आहे, त्यामुळे कोणी चुकूनही विष पित नाही. तसेच कायद्याचे असावे. कायद्याच्या भीतीपोटी कोणी कायदा मोडू नये. शिक्षा इतकी भयावह हवी की गुन्हेगार वठणीवर यायला हवेत. यासाठी सरकारने मागेल त्याला काम पुरवायला हवे. जेथे कायद्यामागून कायदे केले जातात तेथे ओळखावे की येथे कायद्याची अंमलबजावणी नाही. अमेरिकेने जगातील सर्वात धोकादायक आतंकवादी दुसऱ्या देशात जाऊन ठार मारला आणि त्याचे समुद्र तळाशी परस्पर दफनही केले. कोणाची काही विचारायची प्राज्ञा नाही. घेणाऱ्यांनीही यातून बोध घ्यावा. आम्ही एकनिष्ठ. या ओवीचा समारोप करताना लाओत्से सांगतो की जेव्हा देशात गोंधळ आणि अंधाधुंदी माजते तेव्हा एकनिष्ठ मंत्र्यांची स्तुतिसुमने गायला सुरुवात होते. लाओत्सेने सर्वप्रथम वैयक्तिक सांगितले की महान ताओचे विस्मरण होऊ लागले की मानवतेची आणि न्याय अन्यायाची शिकवण दिली जाऊ लागते. नंतर त्याने सामाजिक सांगितले की जेव्हा पांडित्य आणि हुशारी मिरवायला लागते तेव्हा दांभिकपणा प्रवाहित होऊन तरंगू लागतो. त्यानंतर त्याने कौटुंबिक सांगितले की ज्यावेळी 6 प्रकारे संबंध सलोख्याने राहत नाहीत त्यावेळी कर्तव्यदक्ष पालक आणि आज्ञाधारक पाल्य यांची स्तुतिसुमने गायली जाऊ लागतात. शेवटी ओवीचा समारोप करताना त्याने देशाबद्दल सांगितले की जेव्हा देशात गोंधळ आणि अंधाधुंदी माजते तेव्हा एकनिष्ठ मंत्र्यांची स्तुतिसुमने गायला सुरुवात होते. ही स्तुतिसुमने 2 प्रकारची असतात. एक म्हणजे गोंधळ गडबड अराजक माजले की स्वतः मंत्रीच त्यांचे ते डांगोरा पिटू लागतात की ते त्यांच्या राजकीय पक्षाशी देशाशी स्वतः फार एकनिष्ठ आहेत. पहिल्यापासूनच ते पक्षात आहेत आणि त्यांनी देशाची अजन्म सेवा करण्याचे व्रत घेतले आहे. ते त्यांच्या पक्षाच्या एकनिष्ठेचे देशसेवेचे पुरावे देऊ लागतात.
पक्षाचे आणि देशाचे फक्त ते आणि तेच एकमेव पाईक सेवक आहेत. विशेषतः या अशा महत्त्वाच्या क्षणी त्यांच्या इतका धुरंधर, धडाडीचा आणि प्रामाणिक पुढारी अन्य सापडणे शक्य नाही. कारण कोणत्याही परिस्थितीत सत्तेची खुर्ची सोडायची नसते. त्यासाठी पक्षश्रेष्ठींची मर्जी राखायची असते. मग कालचे शत्रू आज मित्र होतात. स्नेहभोजनांचे आयोजन केले जाते. दुसरे म्हणजे जनता जनार्दन मोर्चा काढतात, असहकार पुकारतात, बंद पाळतात की गोंधळ घालणाऱ्या सत्ताधीशांना सर्वप्रथम हाकला, मग पाहू कोणाच्या हाती सत्ता द्यायची ते. हे सारे उत्स्फूर्त असते आणि ते तसेच असावे लागते. या जनतेच्या रेट्यापुढे गोंधळ घालणारे, भोंगळ कारभार करणारे, स्वार्थी सत्ताधीश कोसळतात, हीन दीन होतात. परंतु यातही महाधोका असू शकतो. जे अशा प्रकारच्या मोर्चाचे, धरणे धरण्याचे आयोजन करतात ते मतलबी असतात, स्वार्थी असतात. त्यांना सवंग लोकप्रियता हवी असते. त्यांना देशाचा पिता होण्याचे खूळ डोक्यात असते. त्यांना वैयक्तिक पुढारी पण हवे असते. त्यासाठी ते दिखाऊपणा करत असतात. काही वेळेला असे परदेशाचे हस्तक असतात. त्यांना यासाठी परदेशाकडून सर्वतोपरी सहाय्य मिळत असते. यास्तव पुढारी पण कोण करत आहे हे फार निरखून घ्यावे लागते. असे पुढारी देशाशी इमान राखणारे, निस्वार्थी, जनतेचे भले करणारे असावे लागतात. गोंधळ गडबड घालणारेही यात मागील दरवाजाने सहभागी होतात. त्यांना तांदुळातील खड्यासारखे दूर करावे लागते. हरि ओम.